मित्रांनो, निसर्गाचा लढा आपण अनेकदा पाहिलाय, पण एका चुकीच्या आणि बऱ्याच वेळा डोळे झाकून केलेल्या विकास कामामुळे जेव्हा मानवनिर्मित पूर येतो, तेव्हा शेतकऱ्याचं किती अतोनात नुकसान होतं याचं जिवंत उदाहरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. शिंगवे, साईकडा, चांदोरी, करंजगाव आणि कोठुरे परिसरात जी पूर परिस्थिती निर्माण झाली, हजारो एकर शेत जमीन आज पाण्याखाली गेली. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास या पाण्याने अक्षरशः हिरावून नेला. या महाप्रलय किंवा पूरपरिस्थितीला मूळ जबाबदार कोण? तर पुलाची अपुरी उंची आणि त्यात भर म्हणून करंजगाव ते कोडर रस्त्याची केलेली चुकीची आणि अव्वाच्या सव्वा उंची. पाणी पुढे निघून जाण्यास कोणताही मार्ग उरलेला नाही आणि त्यामुळे आज साधी नदी नाही तर संपूर्ण परिसर पाण्याचा महापूर बनून गावकऱ्यांना गिळत चाललेला आहे. या सर्व परिस्थिती शेतकरी आणि सर्व गावकरी पूर्णपणे संतप्त आणि आक्रमक झाले आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला निष्काळजीपणा आता सहन केला जाणार नाही. पुलाची उंची तातडीने वाढवावी आणि रस्त्याची उंची कमी केली अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. या रस्त्याची जी काही उंची आहे हा दक्षिण उत्तर असलेला रस्ता आणि गोदावरीची म्हणजे अर्थात पश्चिम आणि पूर्वेकडे वाहिनी आणि हा पूर्ण आलेला महापूर या रस्त्याला अडतो आणि पाठीमागची गावं ही पूर्णपणे शेती आज या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. या अनुषंगाने कुठल्याही परिस्थितीत या रस्त्याची उंची वाढता कामा नये आणि या पुलाला चांगल्या पद्धतीने उंची द्यावी ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आज या जो कोटुरे आणि करंजगावचा रस्ता आहे याच्या उंचीमुळं जो महापूर आला होता त्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती जी आहे ती बरबाद झालेली होती. कोटी रुपयांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईने काही होणार नाही. या रस्त्याची उंची कमी झाली पाहिजे. मोऱ्या टाकून काही होणार नाही. आणि इथं मोठा उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. उड्डाणपूल झाल्याशिवाय कोठुरे आणि करंजगाव हा रस्ता कोणत्याही प्रकारचं काम जे आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे असं सर्व ग्रामस्थांची, चांदोरी, करंजगाव, सायखेडा, शिंगवे हे जे शेतकरी आहे या सर्व शेतकऱ्यांची ही मागणी आहे. या गावाच्या दरम्यान जो काही गोदावरी नदीला आलेला पूर आहे या पुरामुळे गोदाकाठच्या करंजगाव, शिंगव, कोठुरे त्याचप्रमाणे सायखेडा, चांदोरी या सगळ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. करंजगाव कोठुरे रस्ता जो काही काम सुरू आहे मुळात हा रस्ताच कुठल्याही प्रकारे भूसंपादन न करता बेकायदेशीरपणे या ठिकाणी गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. गोदाकाठच्या विकासाला, गोदाकाठच्या रस्त्यांना आमचा कुठलाही विरोध नाही, परंतु प्रशासनाकडे आम्ही वारंवार विनंती केली, आंदोलनं केली, सदर रस्त्याचं भूसंपादन करा, शेतकऱ्यांना भरपाई द्या. परंतु सत्तेच्या बळावर सगळं काही, कुठलाही आवाज न ऐकता या दडपशाहीच्या बळावर हे सगळं काही सुरू आहे. पण आज त्याची तीव्रता महापुराच्या निमित्ताने लोकांना आली. खरं तर पहिला ग्राउंड लेवलचा जो रस्ता होता, मागे काय राजकारण झालं त्यापेक्षा आता 4 फूट रस्ता उंच झाल्यामुळे चांदोरी, सायखेडा पूर्णपणे पाण्यात गेला. करंजगाव, शिंगवेचे आणि कुटुरेच्या सगळ्या लोकांचं या ठिकाणी अतोनात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, आजी, माझी, भावी सगळे जे असतील नसतील त्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून करंजगाव कोठोरे नदीवरती नवीन मोठा पूल झाला पाहिजे, मोठ्या उंचीचा. त्याचप्रमाणे जो काही हा रस्ता सुरू आहे या रस्त्याचं काम आम्ही सर्व शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. परंतु या रस्ता पूर्वी जसा होता त्या लेवलला ठेवून पुराने शेतकरी बाधित होणार नाही यासाठी हा रस्त्याची उंची कमी करून किंवा त्याला अजून काय पर्याय असतील ते पर्याय सगळे या ठिकाणी प्रशासनाने त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी सगळ्यांनी येऊन या ठिकाणी बघावं. अन्यथा आम्ही सगळे शेतकरी तट राजकारण पक्षभेद विसरून या ठिकाणी मोठं तीव्र जन आंदोलन आम्ही छेडणार आहोत. शिंगवेकर या ठिकाणी मोठ्या संख्येने आले, करंजगावकर पण आहेत. सायखेडा आणि चांदोरीच्या गावामध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदा एवढं पाणी घुसलेलं आहे. 19ला पूर आला, त्याचप्रमाणे 16ला आला. केनेया इथे या तुम्ही, हे ठेकेदारांचे प्रतिनिधी हे केने हे काम करतायत. तर सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जर याच्या संदर्भामध्ये जर काही कार्यवाही झाली नाही तर आपल्याला या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारावं लागेल. केने साहेब, या तुमच्या रस्त्याच्या उंचीमुळं सगळं काही पूर्ण गोदाकाठ पहिल्यांदा पूर्ण जलमय झाला. त्या सगळ्या शेतकरी नुकसानीला
जी काही इंच जमीन कोरडी नाही, प्रत्येक शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. तर याला सर्वस्वी जबाबदार तुमच्या प्रशासन नाही, तुम्ही म्हणजे ते काही स्वतःला टेका दिला शासनाने, प्रशासन आहे. तर आता आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करणार आहे, जाहीर विनंती आहे, याच्यामध्ये कुणी कुठलं राजकारण आणू नका, कुणी कोणाची बदनामी करू नका. इथून मागे काय झालं त्यापेक्षा इथून पुढे काय लढा उभारता येईल याच्यासाठी आपण सगळे शेतकरी म्हणून एकजूट करू. आपल्याला अजिंक्य भाऊचंही चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन आणि आपण या ठिकाणी लढणार आहोत. तर केने तुमचे सगळे अधिकारी बोलवा, त्याच्यानंतर तुमचा मेन थांबा तुमचा मेन ठेकेदार बोलवा. हा, तुम्ही नुसतं गडबड करायची नाही, तुम्ही सब ठेका घेतलेला आहे. मेन ठेकेदार जो असेल त्याला बोलवा. होतं ना, हे अति प्रचंड प्रमाणात पाणी होतं. आमची एकच मागणी आहे की या रस्त्याची उंची कमी करावी. ज्या पहिल्या स्थितीत हा रस्ता होता तसाच बनवा. आमचा काही विकासाला विरोध नाही आणि आपण या पुलावर उभे याची उंची द्यावा, एवढीच आमची सन्माननीय आमदार साहेबांकडे आणि शासनाकडे मागणी. तडाख्यामुळे गोदावरीला जो पूर येतो त्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली जाते. त्यातले त्यात आम्ही लोकप्रतिनिधी किंवा या तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीप काका बनकर यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की जो रस्ता आज चालू आहे, जो कॉन्क्रिटीकरण चालू आहे, अतिशय चांगला चालू आहे, परंतु त्याची जी उंची आहे ती शेतकरी जो सांगतोय, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून तिची उंची घ्यावी, एवढीच मी त्यांना नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. ही आमची आपणा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. बरोबर आहे की नाही? तर प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण स्वतः त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे जर आले बघणे पाहणी सगळ्या रस्त्याची अवस्था आणि पुराचं फक्त चांदोरी सायकलला फक्त आमचा रस्ता आणि हा पूल कारणीभूत आहे. हो, त्यांना तुम्ही बोलवून घ्या. तुमच्या त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सोनवणे साहेबांकडे एरिया वाटतं ते पण पाहिजे. शर्मा मॅडम पण पाहिजे. नाही यांचा मेन कॉन्ट्रॅक्टर कुंजी आहे. त्याच्यानंतर तुमच्या इथं शेख साहेबांच्या सोनवणे आहेत ना, नवनाथ सोनवणे. एलबी कुंजीर पीडब्ल्यूडी कडे कोण, पीडब्ल्यूडी कोण हे रस्ते विकास महामंडळाचे हा रस्ता एमएसआरडीसी कडे आम्हाला इथे सर्व अधिकारी पाहिजे. केने साहेब आम्हाला टाइम द्या, या सगळ्यांना तुम्ही जमा करा, आम्हाला कधी येऊ ते सांगा. आम्ही मला आहे ना एलबी कुलकर्णी साहेब आहे ना, त्यांच्याशी बोलणं करून देतो, कारण मी मेन कॉन्ट्रॅक्टर नाही. ते लावा.